कहाँ जा रहे हैं हम लोग? जा रहे हैं नागपुर. 40 लिटर पर्यंत ऑलमोस्ट पेट्रोल सैन होतंय का? नाही. आणि अजून आम्ही काय नाही बघा फायनली आम्ही दीक्षाभूमीला कष्ट पोहोचलेलो. घेऊन 750 किलोमीटर गाडी वन साइड चालवलेली. हा व्ह्यू चेकआउट करा. हा व्ह्यू 24 कॅरेट गोल्डने दर्शन बनलेलं आहे. वगैरे घेऊन आलेलो. आता उद्या यायचं आहे आम्हाला सकाळी मेन तर. ओके सो हे गाइस कैसे हो आप सभी लोग. तो हम आ चुके हैं भाई एक और न्यू ब्लॉग. यहाँ पर देख सकते हो भाई पूरा बैग बिग लेके जा रहे हैं हम लोग. और कहाँ जा रहे हैं हम लोग? जा रहे हैं नागपुर घूमने के लिए फैमिली के साथ. तो यहाँ पर अपनी फैमिली आ चुकी है. पापा नीचे जा चुके हैं. यहाँ पर मम्मी है देखो. सगड़ा पसारा निकल रही है अभी सब लेके जाने के लिए. पंजा बोतल वीटल सब पूरा पैकिंग हो चुका है. अभी जा रहे हैं हम लोग नागपुर. निकल रहे हैं यहाँ से. पापा नीचे देवांगा अभी चलते गाडी लेके आए हम लोग बिछाएंगे. सो लेट्स ओके. तर मित्रांनो आम्ही इकडून निघालो आहोत आता घरून. पप्पा ड्राईव्ह करत आहेत पुढे बसलेली आहे. इकडे आम्ही निघालो आहेत. चला आता आता इकडून मित्रांनो इकडे आमचं पेट्रोल भरण्याचं चालू आहे. इकडे आता तरी 40 लिटर पर्यंत ऑलमोस्ट पेट्रोल आलेलं आहे. ते पेट्रोल अजून भरायचं चालूच आहे. चला आता बघू भाई काय सीन आहे इकडे. किती पेट्रोल येतं काय माहिती आता अजून बघू. बाकी तर चालूच आहे. 40 लिटर अजून आलेलं आहे पेट्रोल. भरताच आहे. बघू किती बसेल अजून. तर मित्रांनो इकडे आम्ही आहोत समृद्धी महामार्गाला आणि इकडे पुढे लागणार आहे टनल. तर ही टनल आहे 8 किलोमीटरची. तर इकडे आम्ही पुढे चाललो आहोत आता टनलमध्ये. आता टनलमध्ये आम्ही एंटर झालेलो आहोत. इकडे बघू शकता मम्मी व्हिडिओ काढते, पप्पा गाडी चालवत आहेत आणि मी इकडे पाठी बसलेलो आहे. तर चला आता बघूया इकडे किती मोठे टनल आहे. तुम्हाला सांगू तर 8 किलोमीटरची पूर्ण टनल आहे. खूप लांबपर्यंत आहे. खूप मोठी टनल आहे. तर मित्रांनो आम्ही इकडे आलेलो आहोत भाई. आता मध्ये थांबलेलो आहोत. बघा सैन होतंय का? नाही. एवढी गरमी आहे ना काय बोलतो आता. जाम गरमी वाढली. हो आता काय होतं. खूप टाइम झालाय. कोणचं हॉटेल आलंय? काय अजून आम्ही सकाळी खाल्लेलं. आम्ही थोडासा चिप्स वगैरे खाल्लंय आणि अजून आम्ही काय नाही खाल्लंय. कंटिन्यूस गाडी चालूच आहे. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडे. तुम्ही बाजूला डोंगर आलाय मध्ये. तुम्हाला व्ह्यू दाखवत होतो आणि मध्येच डोंगर आलेलं आहे. तर आम्ही अजून काय खाल्लेलं नाही आहे. तर बघू. मम्मीला बोलते हॉटेल आलं आहे बाजूला. बघूया आता हॉटेलमध्ये आपल्याला काय भेटतं खायला. सो बघूया आता. हा व्ह्यू चेक करा. जस्ट चेक आउट द व्ह्यू. व्ह्यू बघा बस भाई काय मस्त व्ह्यू आहे. इंस्टाग्रामला स्टोरी तर टाकली मी. तर आता बघूया काय खायला भेटतं का नाही. अजून तुम्हाला दाखवतो मी. टाईम चेकआउट करा. हा बघा 6 वाजलेत. आम्ही सकाळी किती 9:30ला खाल्लं. आत्तापर्यंत आम्ही अजून काय नाही खाल्लं. बस चिप्स वगैरे खाल्लं. बघूया आता काय खायला भेटतं आपल्याला. थांबू हॉटेलमध्ये. लेट्स गो. हा एक बार लास्ट बार व्ह्यू चेकआउट करा जाता जाता. चला बाय बाय. तर मित्रांनो फायनली आम्ही दीक्षाभूमीला पोचणार आहोत. ते रात्रीचे नाही झाली संध्याकाळचे इकडे टाईम झालेला आहे 6:45. 6:45 झालेले आहेत. 400 मीटरवर दीक्षाभूमी आहे. जाऊया पाहूया कधी आहे दीक्षाभूमी. खूप काय पहिल्यांदाच जात आहे. आतापर्यंत दादरला चैत्यभूमीला गेलेलो आहोत. इकडेच आहे दीक्षाभूमी. पुढे हा रोड क्रॉस केला की पुढे दीक्षाभूमी आहे. चला जाऊया आणि बघूया. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत दीक्षाभूमीला. इकडे बघा फायनली आम्ही दीक्षाभूमीला पोचलेलो आहोत. इकडे आज मम्मीचा बड्डे. खूप चांगला दिवस आहे. बड्डेच्या दिवशी आम्ही दीक्षाभूमीला आलेलो. इकडे बघा भाई काय दिसते एकदम. आता पहिले जाऊन दर्शन घेतो आपण. चला हा बघा काय दिसतंय गाईस. बघा नुसतं जस्ट लुक ॲट द व्ह्यू. एकदम इकडे
आहे रोड आहे, विचारायचं गाडी. लाईट आहे ना याच्यामध्ये. Guys, या बाईचा बड्डे आहे आज. हिची इच्छा होती आम्ही दीक्षाभूमीला यावं आणि फायनली त्यांच्या नवऱ्यांनी खूप कष्ट घेऊन 750 किलोमीटर गाडी वन साईड चालवलेली आहे. कुठेच आम्ही 2च वर थांबलो असणार आम्ही, त्याच्यामध्ये एकदम वन साईड गाडी घेतलेली. आम्ही काही खाल्लं पण नाही, बस पाणी पिले, त्याच्यावरच येत आम्ही. सकाळी पोहे खाल्लेले आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही खाल्लंय, बस चिप्स वगैरे खाल्लंय आम्ही पाठी बसून. पप्पांनी ते पण नाही खाल्लंय, तरी आम्ही वन साईड गाडी आणलेली पप्पांनी. चला आता जाऊया दीक्षाभूमीला. वन्स अगेन कमेंट्समध्ये मम्मीला हॅपी बर्थडे लिहून टाका. मम्मी मेसेज करेल तुम्हाला, सगळ्या मेसेजचे रिप्लाय देईल मम्मी तुम्हाला. सगळे कमेंटमध्ये लिहून टाका हॅपीएस्ट बर्थडे आंटी, मावशी, काकूचे पण तुम्हाला लिहून टाका. एक कमेंट मम्मीसाठी झालाच पाहिजे. आम्ही एवढा लांब आलो आहे तर एक कमेंट झाला पाहिजे, लाईक झाला पाहिजे मम्मीसाठी. चला आता जाऊया आपण दीक्षाभूमीला, तुम्हालाही दाखवूया. एक रील काढायची आपल्याला आता मम्मी पप्पांसोबत, ती पण काढूया. चला बाय. तर मित्रांनो इकडे आम्ही आलो होतो, इकडे बघा दीक्षाभूमी इकडे. हा व्ह्यू चेकआउट करा, हा व्ह्यू चेकआउट करा. तर पाठीच आमच्या दीक्षाभूमी. आम्ही काही खूप लांब आलेलो आहोत दीक्षाभूमीला. आज पहिलीच वेळ असे आम्ही दीक्षाभूमीला आलो आहोत. कसं वाटतंय? लेट्स गो. दीक्षाभूमीला जाऊया, पहिले फ्रेश वगैरे होऊ, मग दीक्षाभूमीला जाऊया. लेट्स गो. मित्रांनो इकडे आम्ही फिरत आहोत दीक्षाभूमीला. हा बघा पिंपळाचं झाड आहे, इकडेच दीक्षाभूमी आहे. आणि बाहेर फिरत आहोत. इकडे पप्पा आहेत. कसं वाटतंय? 750 किलोमीटर गाडी चालून 750 किलोमीटर एक दिवसात, एक दिवस पण नाही, खूप कमी टायमात आम्ही आलेलो आहोत दीक्षाभूमीला. तर मित्रांनो आम्ही इकडे आलेलो आहोत नागपूरला. इकडे बघा दीक्षाभूमी. हा बघा, हा बघा, हा बघा, हा व्ह्यू बघा गाईस. पण खूप हळू बोलावं लागणार आहे. हा बघा इकडे मम्मी आहे, इकडे पुरं विहार आहे जे आपण ज्याला आपण दीक्षाभूमीच्या नावाने ओळखतो ते आहे. इकडे मध्ये खूप लाईक अशी कमी गर्दी आहे. इकडे बाबासाहेबांनी दीक्षा दिलेली. इकडे बघा सगळं हे नाईस, एकदम खूप चांगलं आहे. चला आता हा बघा मित्रांनो, हा जो डोम बनलेला आहे हा तोच आहे जो लाईक हा जो आपण ज्याच्या आतमध्ये आहोत, हा त्याचा वुडनचा मॉडेल आहे. बघू शकता तुम्ही, ते चांगल्यापणाने बनवलेला आहे. आणि काचाच्या बॉक्समध्ये पुरा ठेवलेला आहे हा डोम. इकडे बघू शकता तुम्ही, हा आहे आपला लगभग पागोडा, जिकडे आपण पागोडाला जातो. किंवा हा सेम चायनामध्ये पण आहे. हा बघा इकडे पुरं हे 24 कॅरेट गोल्डने बनलेलं आहे. बघू शकता तुम्ही, लाईक किती चांगलं आहे. काहीच आम्ही आतमधून दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत. आता हा बघा इकडे मम्मी चालली आहे. आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत. आता उद्या यायचं आहे आम्हाला सकाळी. मेन तर यायचं तर उद्याच होतं, पण आलो आम्ही आता. आलोच इकडे, पोचलोच होतो तर आलोच आम्ही. चला आता जाऊया, हॉटेल बघूया, पहिले काहीतरी खाऊया. आम्हाला काय खायला नाही भेटलेलं आहे बघा. हे दोघांनी पण काय नाही खाल्लं आहे. त्यांनी तर काहीच नाही खाल्लं आहे, आम्ही तरी काहीतरी खाल्लं आहे. पण चला तरी जाऊया आता, हॉटेल बघूया, पहिले खाऊया. मित्रांनो आम्ही इकडं आलेलो नागपूरला. आणि हा बघा सगळा गजानन मार्केट, डिट्टो कॉपी ऑफ गजानन मार्केट. हा बघा पुरा गजानन मार्केट बनेच आहे. बघू शकता तुम्ही, अख्खा गजानन मार्केट आहे.